इकडे जगजीवनराम झोपडपट्टी मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी 14 वर्षाची मुलगी मृत्युमुखी पावली आहे। सोलापुरात काही दिवसापासून घाण पाणी येत आहे। तुम्हाला आठवतंय की 15 वर्षापूर्वी कॉलेरा झालेला, कारण का पाईपलाईन कुजलेल्या। आता गेले 3 वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे, आयुक्त नाही आहे, त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत, महापौर नाही आहे, कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहे, त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाले नाहीत, नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत। या गोष्टीचा मी निषेध करते। मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे, पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत, साधं झोनमध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे, ते 8-8 दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं, त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे कीटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय। आता शास्त्रीनगर असेल, जगजीवनराम झोपडपट्टी असेल, पूर्व भाग असेल, सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर 8 दिवसाआड पाणी येत आहे, जे येत आहे ते घाण पाणी येत आहे, मैल मिश्रित पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे, पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे, कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहेत आणि आयुक्त आत्ताच आले, त्यांना काही माहीत नाही। खरं तर उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉशआउट झालं पाहिजे, पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे, सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत, पण हे सरकार ह्याबाबत गंभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे। ह्याचा मी धिक्कार करते। वारंवार लोकसभा असू दे, विधानसभा असू देत, आम्ही किती आवाज उठवला आहे की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे येते हे पहिल्यांदा, म्हणजे 15 वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झाला आहे सोलापुरात, कारण का निष्काळजीपणा, महापालिकेचा, शासनाचा निष्काळजीपणा। मुख्यमंत्री अनेकदा आलेत, उपमुख्यमंत्री अनेकदा आले, त्यांचं सरकार आहे, पण साधं किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाही आहेत। या गोष्टीचा मी धिक्कार करते। ती मुलगी जी गेली आहे, अजून एक मुलगी सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे, अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे। असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि ह्या मुलींचा, सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजेत, त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे, पण गेलेल्या मुलीचा जो उणीव आहे ती कोण भरून काढणार आणि ताबडतोब या ठिकाणी लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूरचा पाणी पुरवठा साफ झाला पाहिजे। जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे। त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे, मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे। आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं। अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की 2 लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन 2 लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत। हे 4 जण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात, त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं, पण आम्ही इथं आत्ता आलोय, प्रत्यक्ष पाहणी केलं। इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं। मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे, त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे। परंतु आत्ता जी मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे, त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल। महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल। नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी, जुलाब, ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावर उपचार करून घेतलं पाहिजेत। त्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे, त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल। आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या, आता हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल, परंतु जे आज डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय
याही गोष्टी चुकीच्या आहे. त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत. आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे. खरं तर यामध्ये सोलापूर शहरातील जगजीवनराम झोपडपट्टी या भागामध्ये साधारणतः 2 दिवसापूर्वी आज सकाळी आणि काल 2 मुलींचा मृत्यू झाल्याची अतिशय दुःखदायक घटना झालेली आहे. आणि आम्ही जी आपले जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्याकडून जी प्राथमिक माहिती घेतलेली आहे त्यानुसार जे मेंदूज्वर ज्याला म्हणून ज्यामुळे डेंग्यूमुळं झालेला एन्सेफलायटिस ज्याच्यामध्ये प्लेटलेट्सचा काउंट्स मोठ्या प्रमाणात कमी होतो, तर त्याचे प्राथमिक निदान झाल्याचं दिसून येतं आहे. तर या संदर्भात आमची जी संपूर्ण मलेरिया टीम आहे, जे संपूर्ण वर्कर्स आहेत त्यांना जे आवश्यक जे काही डेंग्यू आणि इतर संबंधित असलेल्या डासातून प्रसार होणाऱ्या रोगांच्या संबंधी जी काही उपाययोजना असते ते करण्याची सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही डेंग्यू किंवा डेंग्यू सदृश्य कुठलाही रोग असेल तर त्याचं कुठलंही नोटिफिकेशन आम्हाला आमच्या महापालिकेला कळवावं. सर्व आम्ही जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो. आणि सर्व नागरिकांना सुद्धा आपल्या भागात कुठलंही जमलेलं पाणी असेल काय असेल त्याची तात्काळ म्हणजे त्यात डास जमा होणार नाहीत आणि त्याचे जे काही आवश्यक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते करण्याची काळजी आपण घ्यावी. आणि कुठलीही अडचण असल्यास आमच्या तात्काळ जवळच्या झोनल अधिकाऱ्यांना संपर्क करा.